सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. ज्ञानोपासक महाविद्यालय परभणी आयोजित गुणवंत आपल्या भेटीला हा कार्यक्रम आपण राबवत असतो. आदरणीय उपप्राचार्य घोडके सर यांच्या प्रेरणेमधून हा कार्यक्रम आपण कॉलेजमध्ये राबवत असतो. आपले जे विद्यार्थी आहेत यांच्यामध्येही बरेचसे विद्यार्थी गुणवंत आहेत आणि या गुणवंतांच्या कौशल्याचा विकास व्हावा यासाठी आपण दरवेळेस नवीन गुणवंतांना तुमच्या भेटीला आपण आणत असतो. या उपक्रमाअंतर्गत आज आपल्याकडे गुणवंत आलेला आहे. गुणवंत विद्यार्थी आपल्या परभणीचा जर रहिवासी आहे, त्याचं शिक्षणसुद्धा परभणीमध्ये झालेलं आहे आणि तो आपण ज्या पद्धतीनं प्रिपरेशन CET असेल किंवा नीट असेल किंवा JEE आहे या परीक्षांचं करत असतो. तर आपल्याकडे जो गुणवंत आलेला आहे वरद सूर्यकांत कवळे यानं परभणीमध्ये राहून नीट सारख्या अवघड वाटणाऱ्या परीक्षेमध्ये त्यांनी यशस्वी कामगिरी करून दाखवलेली आहे आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये तो ॲज अ फ्रेशर तो नीट परीक्षेमधनं 676 गुण घेऊन ऑल इंडिया मेडिकल सायन्स AIIMS ज्याला आपण म्हणतो तिथे तो पात्र झाला आणि तो सध्या तिथे शिक्षण घेत आहे. तर मी महाविद्यालयाच्या वतीने सर्वप्रथम त्याचं टाळ्या वाजवून स्वागत करू इच्छितो. या कार्यक्रमासाठी आपल्याला आपल्या कॉलेजचे उपप्राचार्य अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत. आदरणीय सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं अध्यक्षस्थान स्वीकारावं. तसेच या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कॉलेजचे पर्यवेक्षक आदरणीय नालटे सरही आपल्याला लाभले आहेत. त्यांचे मी महाविद्यालयाच्या वतीने आपल्या वतीने स्वागत करणार आहे टाळ्यांच्या स्वरूपामध्ये. आणि आजच्या कार्यक्रमाचा जो गुणवंत विद्यार्थी आहे वरद सूर्यकांत कवळे याचं आदरणीय उपप्राचार्य घोडके सरांनी आणि पर्यवेक्षक श्री नालटे सरांनी महाविद्यालयाच्या वतीने स्वागत करावं अशी मी त्यांना विनंती करतो. आलेल्या पाहुण्यांचं आपण आदरातिथ्य करत असतो, स्वागत करत असतो. महाविद्यालयाच्या वतीने आपण त्याचं स्वागत करत आहोत. नियोजित असा हा कार्यक्रम आहे. मी मागच्या वेळेस सांगितलं की बऱ्याच वेळेस आपल्यालाही उत्तमोत्तम किंवा अतिउंच शिखर किंवा अतिउच्च यश आपल्याला गाठायचं असतं. आपण तो प्रयत्नही करत असतो, पण तिथे जाण्याचा जो काही रस्ता असतो, जो पाहत असतो तो आपल्याला माहिती नसतो. आणि ऑलरेडी जर तिथे एखादा विद्यार्थी जर तिथे किंवा एखादा गुणवंत तिथे जर पोहोचलेला असेल तर त्याच्या रस्त्यावरनं जायला आपल्याला थोडंसं सोपं जातं. तर तोच त्याचा यशाचा जो काही प्रवास आहे की परभणीमध्ये राहून सुद्धा किंवा वेगळ्या पद्धतीनं त्यानं कशा पद्धतीनं हे यश या ठिकाणी मिळवलेलं आहे तो आपल्याशी हितगुज करणार आहे. तर मी विनंती करतो वरदला की त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना सर्वांना मार्गदर्शन करा. हॅलो. हॅपी न्यू इयर सर्वांना. सर्वप्रथम सर्व शिक्षक वृंदांनी मला इथं बोलवलं व बनसोडे सरांनी इथं मला बोलण्याचं हे दिला, मान दिला, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. तर मी वरद सूर्यकांत कवळे. माझा नीट 2023मध्ये ऑल इंडिया रँक 1978 आला होता. मला 676 मार्क होते. तर माझा कसा प्रवास होता ते सांगण्यासाठी इथं आलेलो आहे. तर 1ली ते 10वी मी परभणीमध्येच होतो, गांधी विद्यालय कृषी शाळेत. तर तेथे सेमी इंग्लिश मीडियम होतं. 10वीपर्यंत काही अभ्यासाचं इतकं काही महत्त्व नव्हतं, काही अभ्यास करत नव्हतो. 9वीला लॉकडाऊन लागलं. तर 9वी 10वीमध्ये पण असाच गेला. पप्पा थोडाफार अभ्यास घ्यायचे, पण अभ्यासात इतकं काही गांभीर्य नव्हतं. तर 10वी झाल्यानंतर काय करायचं हा विचार होता. पण म्हणजे मला बायोलॉजीमध्ये आवड होती. माझी मोठी दिदीसुद्धा MBBSची तयारी करत होती, म्हणजे ती पण MBBS करत आहे. तर आणि मला डॉक्टरसुद्धा वाटत होतं, त्यामुळे मी नीट करायचं ठरवलं. माझे बरेच मित्र म्हणजे नांदेडला गेले तर आधीपासूनच 8वी 9वी पासून, आणि काही जण आत्ता पण जाणार होते. तर मला वाटलं मी पण नांदेडला जायला पाहिजे. तर नांदेडला एक कोचिंग आहे IIB म्हणून. तर त्यांची स्कॉलरशिप एक्झाम होती, ती मी दिली. तर चांगले मार्क आले, त्यामुळे मला 100% स्कॉलरशिप भेटली आणि माझं फ्रीमध्ये ॲडमिशन होऊन गेलं तिथं.
तर तिथे गेलो मी. म्हणजे आमचं तेव्हा लॉकडाऊनच चालू होतं, तर माझे पहिले 3-4 महिने सगळे होते ते ऑफलाईन म्हणजे ऑनलाईन होते. जे व्हिडिओ होते ते ॲपवर ते टाकायचे तेच बघायचे होते. तर म्हणजे स्टार्टिंगचे आमचे जूनपासून क्लास चालू झाले ते. तर म्हणजे लॉकडाऊनची सगळी अभ्यासाची सवय गेली ती, काही अभ्यास होत नव्हता. तर वाटलं आजची व्हिडिओ उद्या बघू, उद्याचे परवा बघू, असं करत करत 3-4 महिन्यातच पूर्ण बॅकलॉग पडला. नंतर लॉकडाऊन खुललं आणि आमचे ऑफलाईन क्लास चालू होणार होते ऑक्टोबरच्या स्टार्टिंगला. तर ऑक्टोबरमध्ये तिथं म्हणजे माझे पप्पा गंगाखेडला जॉब करतात आणि मम्मी लहान मुलांचं ट्युशन घेते आणि आजीची तब्येत चांगली नसते, त्यामुळे घर शिफ्ट करणं किंवा मला माझ्यासोबत येणं हे शक्य नव्हतं. तर त्यामुळे मला हॉस्टेलवर राहणं हाच पर्याय होता. तर पहिल्या दिवशी मी तिथे गेलो. क्लासमध्ये 600 मुलं बसलेले, तिथं कोणाचं काही बॅकलॉग नाही. खूप जण म्हणजे 8वीपासूनच तयारी करतात नीटची, असे मुलं होते. मला स्वतःचीच भीती वाटू लागली की यांच्यासोबत मी कसं करणार, काय करणार, म्हणजे यांच्यासोबत माझं कायच कॉम्पिटिशन होणार. पण मदत जिद्द होती, घरच्यांचा सपोर्ट होता की आपण डॉक्टर बनण्यासाठी आलो, तर आपल्याला बनायचंच आहे. तर त्यामुळे खूप सिरियसली अभ्यास चालू केला. जे क्लासमध्ये शिकवायले ते लक्ष मी क्लासमध्येच द्यायचो, जे चालू आहेत म्हणजे जे शिकवणं चालू आहे तर ते मी क्लासमध्येच कव्हर करायचो. आणि जे बॅकलॉग आहे ते मी रूमवर येऊन करायचो. तर 11वीला माझा शेड्यूल असा होता की सकाळी 7 ते 1:30 क्लास असायचे. मधात म्हणजे मी जेवण करायचो, थोडा ब्रेक घ्यायचो, नंतर 5-6 तास अभ्यास करायचो. 1.5 तास बायोलॉजी, 1.5 तास केमिस्ट्री आणि 2 तास फिजिक्स मला थोडा हार्ड जायचा, त्यामुळे मी फिजिक्सवर जास्त फोकस केलं. आणि नंतर असं 11वीचा जोपर्यंत 11वी संपत येत गेली तोपर्यंत माझा बॅकलॉग कव्हर होत गेला आणि माझे जे क्लासमध्ये झालं लागलं ते पण सगळं कव्हर होत गेलं. जसं जसं म्हणजे 11वी संपत आली, माझं जवळपास सगळे म्हणजे बॅकलॉग कव्हर झाला आणि जे चालू आहे ते पण खूप स्ट्रॉंग झालं. त्यामुळे माझा कॉन्फिडन्स वाढला आणि मार्क पण वाढत गेले. मग 11वी झाली, 12वी स्टार्ट झाली. 12वीचा सिलेबस खूप जास्त होता आणि त्यांना सिलेबस म्हणजे लवकर संपवायचं असते, त्यामुळे खूप फास्ट चालू झाला आणि सिलेबस पण फास्ट चालू लागला. आणि 11वीचे जे चॅप्टर होते त्याचं रिव्हिजन नसल्यामुळं खूप असं हे होऊ लागलं, म्हणजे 11वीचे चॅप्टर असं विसरल्यासारखे वाटू लागले. त्यामुळे मला 12वीचं सुद्धा करायचं होतं आणि 11वीचं सुद्धा रिव्हिजन करायचं होतं. तर त्यामुळे मी काय केलं, जे टाइमपास मी थोडाफार करायचो ते सगळं सोडून दिला. पूर्ण वेळ मी अभ्यासासाठी हे केलं, फोकस केला. जवळपास 12वीला मी 7.5 तास अभ्यास करतो, क्लास सोडून. क्लास 6-7 तास. तर त्यापैकी 4.5 तास मी जे 12वीचं शिकवणं चालू आहे ते करायचो आणि जे बाकीचे 3 तास आहेत ते 11वीचं रिव्हिजन करायचो. म्हणजे माझे 11वीचे पण सब्जेक्ट स्ट्रॉंग होतील आणि 12वीचे पण स्ट्रॉंग होतील. तर असं करत करत जवळपास माझी 12वी संपत गेली. आमच्या असे प्रत्येक संडेला पेपर व्हायचे. तर संडे म्हणजे मी शेड्यूल करताना सोमवार ते शनिवारपर्यंतच करायचो. कधी संडेमध्ये मी असा अभ्यासाचा काही शेड्यूल ठेवायचो नाही, कारण की जे 6 दिवस असतात मधातले त्यातलं आपलं रोजचं काही राहते अभ्यास करायचं, बऱ्याचशा गोष्टी राहून जातात की मी हे नाही केलं ते नाही केलं, तर ते जे राहिले ते मी संडेसाठी करू शकेल. आणि संडेमध्ये आमची एक्झाम व्हायची. तर जे काही क्वेश्चनमध्ये म्हणजे पेपरमध्ये जे क्वेश्चन चुकलेत, मला जे अवघड गेलेत, तर ते मी स्टार्ट करून ठेवायचो. म्हणजे जेव्हा मला फायनल माझी एक्झाम द्यायची तेव्हा ते रिवाईज करायला सोपं जाईल. तर अशीच 12वी झाली. नंतर जवळपास आमचा डिसेंबरमध्ये 12वीचा सिलेबस संपला होता. तर पुढचे 4 महिने हे खूप महत्त्वाचे होते, कारण की 1.5 वर्षाचा अभ्यास एकीकडे आणि पुढचे 4 महिन्याचा अभ्यास एकीकडे, कारण की तेव्हाचं फ्रेश लक्षात राहतं, नंतरच एक्झाम असते. तर त्यामुळे 4 महिने, जानेवारी चालू झाली, आमचे क्लास वगैरे बंद झाले, पण आमच्या आठवड्यातून 2 म्हणजे एक्झाम व्हायच्या. त्यांनी युनिट वाईज सिलेबस डिवाईड केला होता. तर त्यानुसार मी अभ्यास करायचो. प्रत्येक 3-4 दिवसात 1 युनिट परफेक्ट करायचो. असं करत करत जवळपास फेब्रुवारीच्या स्टार्टिंगला माझं पहिलं रिव्हिजन चांगलं म्हणजे संपलं पेपरसोबत. आणि नंतर आमची बोर्डाची एक्झाम आल्या. जवळपास 45 दिवस असे म्हणजे प्रॅक्टिकल आणि एक्झाम असे, त्यामुळे मी घरी गेलो. पण घरी असं म्हणजे खूप पॉझिटिव्ह वातावरण होतं. माझे मम्मी पप्पा हमेशा मला सपोर्ट करायचे, म्हणजे काही स्ट्रेस आला की तेच मोटिवेट करायचे. दीदी पण MBBS करत होती, तिनं पण खूप गाईड केलं. आणि बोर्डाच्या एक्झाम होता, तर मला वाटलं जर आपण जर दीड महिने पूर्ण आपण बोर्डाचाच अभ्यास केला तर म्हणजे नीटवरून आपलं पूर्णच दुर्लक्ष हटेल. तर त्यामुळे जे बोर्डामध्ये फिजिक्स केमिस्ट्री जे चॅप्टर होते ते मी NCERT मधून वाचायला चालू केले. म्हणजे माझा बोर्डाचा पण अभ्यास होईल आणि नीटमध्ये पण अभ्यास होईल. तर म्हणजे माझी इथं सुटणार नाही. पण तरी बोर्डाच्या एक्झाममुळे माझा थोडा अभ्यास मंदावला होता. नंतर बोर्डच्या एक्झाम चांगल्या झाल्या. नंतर शेवटचे जवळपास 45 दिवस राहिले होते. तर त्या 45 दिवसात पुन्हा वाटू लागलं की 45 दिवस राहिलेत, मी कसं करणार, इतकं माझ्या बोर्डाचं हे झालं, म्हणजे बोर्डामुळे इतका टाईम वेस्ट झाला. पण नंतर मी टीचरला बोललो, ते म्हणले की सगळेजण बोर्डाची एक्झाम देऊनच आले, तर सगळ्यांची हीच कंडिशन आहे आणि 45 दिवस खूप जास्त असतात, तुम्ही काही करू शकता.
तर त्यांनी खूप मोटिवेट केलं. मग 45 दिवसांनी खूप जास्त म्हणजे खूप फोकसने अभ्यास चालू केला. तर म्हणजे झोपणं आणि बाकीचे काम सोडून फक्त अभ्यासच राहिला होता. दिवसाचे 15 तास तरी मी अभ्यास करायचा तेव्हा. जवळपास 1.5 महिने मग खूप जास्त अभ्यास केला. जितके जास्त होतील फुल सिलेबस पेपर सोडवायचे म्हणजे प्रयत्न केला. जे जे क्वेश्चन चुकायलेत, कोणत्या कन्सेप्ट राहिल्यात त्या सगळ्या क्लिअर केल्या. टीचरला विचारला, काही आले नाही तर म्हणजे सगळे कन्सेप्ट क्लिअर करत गेलो. आमचे म्हणजे जे सर होते त्यांनी सांगितलं होतं की जे आमचे म्हणजे सिनियर आहेत, जे 2022ची नीट ज्यांनी दिली, तर त्यांना बरेच प्रॉब्लेम आले. काही याच्यात म्हणजे असं खेड्यात हे असतं सेंटर, त्यात फॅन खराब असतं, म्हणजे फॅन चालत नाही. मेमध्ये उन्हाळ्याचा हे सीझन, आणि त्याच्यात म्हणजे पूर्ण घामात पेपर द्यायला मन कॉन्सन्ट्रेट लागत नाही. काही याच्यात बेंच खराब असतात, आवाज खूप येतो, मन कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही एक्झाममध्ये. तर त्यांनी सांगितलं की तुम्ही वेगवेगळ्या कंडिशनमध्ये पेपर देऊन बघा, म्हणजे जितके प्रतिकूल कंडिशनमध्ये तुम्ही देतात तितकी तुम्हाला सवय होईल. योगायोगाने माझा जवळपास 7 मेला पेपर होता. तर मला आली बालवाडीचं सेंटर एका खेड्यामध्ये. तिथं इतकेशे बेंच त्यात बसायला जागा नव्हती. पण आधीच त्यांनी सांगितलं होतं की म्हणजे वेगवेगळ्या याच्यात तुम्ही ट्राय करा, म्हणजे पेपर वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये देऊन बघा. तर त्यामुळे त्याचा फायदा झाला. नंतर घरी आलो, पेपर चेक केला, तर त्यात 676 मार्क आले. तर घरच्यांना सगळ्यांना खूप आनंद झाला. इतकी मेहनत केली तर त्याचा काहीतरी फायदा झाला. जर सब्जेक्ट वाईज म्हणलं तर फिजिक्समध्ये म्हणजे एक तर तुम्ही जर नीटची तयारी करत असाल, म्हणजे कशाची तयारी करत असाल, तुम्ही स्वतःचे नोट्स बनवा, म्हणजे दुसऱ्यांचे घेऊन नका वाचू. कारण की जे स्वतःचे नोट्स बनवतात ते आपण स्वतःच्या आयडियाने बनवतात. म्हणजे दुसऱ्यांचे बनवलं की ते त्याच्या पद्धतीनं लिहितात, आपल्याला कळतं की नाही ते माहीत नाही. त्यामुळे फिजिक्समध्ये तर मी स्वतःचे नोट्स करायचो, म्हणजे क्लासमध्ये शिकवायचे त्याचे स्वतःचे नोट्स, आणि जे त्याच्यातले मेन फॉर्म्युले आहेत त्यात ते वेगळ्या याच्या पेपरवर लिहून काढायचो. म्हणजे रिवाईज करताना आपल्याला ते खूप सोपं जातं. आणि क्वेश्चन सोडवायचो. क्वेश्चनमध्ये PYQs मी बऱ्याचदा सोडवलेत, आणि आमचे क्वेश्चन पेपर पण म्हणजे पेपर पण बरेच व्हायचे, पेपर पण बरेच सोडवायचो मी. त्यातून बरीच प्रॅक्टिस व्हायची. जे क्वेश्चन अवघड झाले त्याला स्टार करून ठेवायचो मी, म्हणजे कारण की आपल्या जेव्हा एक्झामच्या टायमाला रिवाईज करायचं असेल तेव्हा ते खूप महत्त्वाचं. कारण की पूर्ण क्वेश्चन आपण शेवटी सोडू शकत नाही. जे इम्पॉर्टंट आहेत आपल्याला अवघड गेले तर ते स्टार केल्यामुळे ते मला रिवाईज करायला फायदा झाला. केमिस्ट्रीसाठी पण मी जवळपास सगळं हे केलं, म्हणजे क्लास टेस्ट नोट्स केले. ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक क्वेश्चनची म्हणजे मी पूर्ण NCERTच वाचली होती, कारण की आजकाल सगळे NCERTवरच विचारायले. तर त्यामुळे NCERT खूप छान वाचली होती मी. आणि बायोसाठी मी पूर्ण NCERT केली होती. बाकी बाहेरचं काहीच केलं नव्हतं, कारण की जवळपास सगळे आम्हाला 360 पैकी 360 मार्काचं तर बाहेरच चालतं. तर फिजिक्समध्ये बनसोडे सरनी पण खूप मार्गदर्शन केलं लहानपणापासूनच. आणि फिजिक्सच मला खूप म्हणजे वीक सब्जेक्ट होता, पण मी आधीपासूनच फिजिक्सला खूप जास्त हे द्यायचो इम्पॉर्टन्स. जर बाकीच्या सब्जेक्टचा मी 1.5 तास अभ्यास करतो, तर बाकीच्या फिजिक्सचा 2 तास करायचो, कारण की ते समजायला थोडं अवघड आहे, त्याची प्रॅक्टिस खूप जास्त लागते. तर असं करून मला फिजिक्समध्ये 180 पैकी 176 मार्क आले. आणि काही महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल तर तुम्ही त्याच्यात तुमची झोप अफेक्ट होऊ देऊ नका. कारण की खूप जण काय करतात, खूप कमी झोप करतात, त्यामुळं त्यांचं इतकं फोकस राहत नाही. जे 50 क्वेश्चन करायला तुम्हाला 1 घंटा लागते ते दीड घंटा लागते, 2 घंटा लागते, आणि त्यात सिली मिस्टेक पण भरपूर होतात. त्यामुळे नॅचरल झोप तुम्ही जास्त अफेक्ट करू नका. आणि टाइमपास जितका कमी होईल तितका कमी करा. खूप मला तुमच्यापैकी हॉस्टेलला राहत असतील तर ते टीचर मित्रांसोबत म्हणजे चांगलं कम्युनिकेशन ठेवा. कारण की इमोशनली मधात बरंच स्ट्रेस येतं आहे की मला खूप कमी आहे, मग खूप कमी मार्क यायलेत, की पुढे माझं काही होईल की नाही. तशा वेळेस बाकीचे लोक आपल्याला मोटिवेट करत असतात, टीचर वगैरे. बाकी तुमचे काही क्वेश्चन असतील तर विचार. इतर छंद जोपासून एमची तयारी करणं होते. इतर म्हणजे काय छंद, जसं की नाही म्हणजे असं काय नाही की तुम्ही 24चे 24 घंटे अभ्यासच करा. तर काही वेळ तुम्ही रेस्ट घेतात तर थोड्या वेळ तर करू शकता तुम्ही. त्याचं म्हणणं क्रिकेट पाहण्याचा कुणाला छंद असतो, क्रिकेट खेळण्याचा कुणाला छंद असतो, असावं. पण बॅलन्स वेळ किती देणार आम्ही त्याला ते ठरवून घ्यायला हवं. बरोबर. हां बरोबर. की वेळ किती देणार आपण. मला छंद आहे, समजा ड्रॉ करतोय मी पिक्चर एखादं, पण मी सध्या जर 12th सायन्स एम्सच्या IITच्या दृष्टिकोनातून जर जात असेल तर मी त्या ड्रॉला किती वेळ द्यायचा आहे, तो छंद जोपासण्यासाठी किती वेळ देणार, त्याचं टायमिंग करावं लागेल ना. करिअर आपल्याला तिकडेच करायचं असेल तर मग करिअर तिकडेच या पद्धती. म्हणजे अभ्यास करताना आपण फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथ सगळ्याच विषयांचा ॲट अ टाइम अभ्यास करतच असतो.
आणि अशा मोठ्या परीक्षांची तयारी म्हटल्यावर तर सगळ्या विषयांचा दररोज अभ्यास करावा लागतो. मग हा अभ्यास करत असताना मध्ये काही ब्रेक टाइम देऊन अभ्यास करत होतास की म्हणजे अभ्यास कशा पद्धतीनं विषयांचं कसं वर्गीकरण करत? विषयांचं म्हणजे 11वीला तर इतकं जास्त सिलेबस नसतं, म्हणजे चालूच झालेलं असतं. तर तेव्हा इतकं काही नसतं, कारण की जवळपास 5-6 तास अभ्यास करायचो. म्हणजे की 1.5 तास केमिस्ट्री, 1.5 तास बायोलॉजी आणि 2-2.5 तास फिजिक्स करायचो. फिजिक्स म्हणजे जेव्हा चालू आहे तेव्हाच नीट केलं होतं, कारण की खूप त्याच्यात कन्सेप्ट वगैरे असतात ना, फक्त यांनी काय होत नाही वाचल्याने. मग बाकीचे 1-1.5 तास असंच मी म्हणजे गाणे ऐकायचो. मला गाणे ऐकायचे आवडतात. तर रिलॅक्सेशन साठी आपण आपला छंदही जोपासू शकतो वगैरे. आणि आता जेव्हा तू असं म्हणालास की नीटच्या परीक्षेची तयारी करत असताना जेव्हा बोर्डाच्या परीक्षा येतात, मग बोर्डाच्या परीक्षेसाठी आपल्याला अभ्यास करण्यासाठी कमी वेळ मिळतो आणि मग 40-45 दिवसांमध्ये आपल्याला ते करावं लागतं. बोर्डाला तुला किती पर्सेंटेज आलं होतं? बोर्डाचा मी काय अभ्यासच केला होता, मला 76 का काहीतरी होतं पर्सेंटेज. ठीक आहे, म्हणजे बोर्डाला जरी पर्सेंटेज 76 जरी आलं असलं तरी ती 10चं किती आणि 10चं पर्सेंटेज त्यांचं 99.8. ऑलमोस्ट 100% होतं. ऐक ते महत्वाचं. मग हे करत असताना असं कधी वाटलं का की म्हणजे आता मी ऑब्झर्व केले की सध्याचा जो ट्रेंड आहे की विद्यार्थ्यांसोबत पालकच राहिलेत. नांदेड असेल, आता तुम्हाला माहिती आहे ती कंडिशन की विद्यार्थ्यांसोबत त्यांची आई किंवा वडील राहतात, म्हणजे विद्यार्थ्यांची खाण्यापिण्याची व्यवस्था व्हावी यासाठी. मग अशी खरंच आपल्याला मानसिक तिथे गरज वाटते का या लेवलला की असावं करू सोबत, का काही गरज नाही? स्टार्टिंगला तर वाटतं की पहिल्यांदा गेलो मी हॉस्टेलला, मला माहित नव्हतं की म्हणजे कसं राहायचं काय. पण सोबत म्हणजे जे मित्र, म्हणजे हॉस्टेलचे रूममेट असतात, बाकीचे असतात, ते पण आपल्यासारखे शिकायला असतात, ते पण खूप सपोर्ट करतात. तर त्यामुळे थोड्या दिवसानंतर काय वाटत नाही. स्टार्टिंगला वाटतं, नंतर सवय होऊन जाते आणि सगळे टीचर्स वगैरे सगळे ओळखीचे होऊन जातात. तर त्यामुळे इतकं काय वाटत नाही. आणि अभ्यास करत असताना आपल्यासोबत जे मित्र परिवार असतो तर त्यांचा किती परिणाम आपल्यावरती होतो अभ्यास करत असताना? ते मित्र कसे आहेत त्याच्यावर आहे. जर मित्र जर तुमचे अभ्यास असतात तर मग आपण टाइमपास करू लागल्यावर ते आपल्याला म्हणणारच ना की अभ्यास कर, टाइमपास नको करू. तर मित्र असेच फिरणारे असले इकडं तिकडं तर ते म्हणतील चल बाहेर फिरायला. तर ते डिपेंड करते. आता सध्या तू हैदराबाद एम्स मध्ये शिक्षण घेत आहेस, तर तिथलं जे काही वातावरण आहे, हायर इन्स्टिट्यूटला जे वातावरण असतं त्या ठिकाणी सगळ्या ऑल ओव्हर इंडियामधनं विद्यार्थी येतात. तर तशा वातावरणामध्ये आपण म्हणजे परभणी सारख्या शहरातून जाऊन तिथे सहज आपण राहू शकतो का? त्याच्यासाठी काही वेगळं प्रिपरेशन आपल्याला करावं लागतं? वेगळं म्हणजे सगळे आपल्यासारखे संघर्ष करून तिथे आलेले असतात, सगळ्यांना व्हॅल्यू असते. तर त्यामुळे इतकं काही नाही. सगळ्याच राज्याचे असतात, वेगवेगळ्या थोड्या लँग्वेज वगैरे येतात, पण हळूहळू सगळं म्हणजे सोबतच येत राहतात. मित्री चांगली होती तर त्यामुळे असं विशेष काही नाही. पण ओव्हरऑल चांगल्या इन्स्टिट्यूटला जर आपल्याला एज्युकेशन मिळत असेल तर त्याचा निश्चितच आपल्याला आनंदच होतो. आणि तेवढ्या कॅम्पसमध्ये मला वाटतं की सगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज तिथे होतात. बरंच म्हणजे सगळेच फेस्ट वगैरे चालूच असतं, मोठे मोठे माणसं व्हिजिट करायला येतात. तर त्यामुळे मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूटचा चांगला फायदा होतो. आमची म्हणजे फेस्ट, डीजे नाईट अशी चालूच असते मदत, महिन्यातून एखाद्या वेळेस कोणत्याही कार्यक्रमाला. तर सगळ्या स्टेटची मुलं येतात तिथं, त्यामुळे सगळे फेस्ट आम्ही साजरे करतो, जसं की ओणम वगैरे, आपल्या इकडची शिवजयंती, गणेश चतुर्थी अशी, त्याच्यामुळे सगळेच होतात. त्यामुळं सगळेच हे होतं, डायव्हर्सिटी येते. म्हणजे तिथे आपल्याला बघा प्रत्येकाचं स्वप्न असतं की अशा ठिकाणी आपल्याला शिक्षण मिळावं, त्याचं आउटपुट मिळावं आणि भविष्य आपलं जे काही आहे सुखकर व्हावं, हा उद्देश प्रत्येकाचाच असतो. बरं, आणखीन एक महत्वाचं की ही जी ऍडमिशन प्रक्रिया असते किंवा रँक जी असतं त्याच्याबद्दल थोडंसं विद्यार्थ्यांना मला वाटतं सांगावं की किती रँक केला आणि मग कशी प्रोसेस असते थोडक्यामध्ये. आता मी ओपन बद्दल सांगतो. तर आता एम्समध्ये जवळपास आपल्या भारतात 20-25 एम्स काहीतरी आहेत. आता माझ्या वेळेस 20च्या आसपास काहीतरी होते. तर माझा ऑल इंडिया रँक 1978 होता. तर म्हणजे जे टॉपचे म्हणजे एम्सचे तर त्याचा जवळपास शेवटचा कट ऑफ 3000-4000 ओपनचा असतं. तर एम्ससाठी तितकं लागतं आणि बाकी स्टेटसाठी मग कट ऑफ वेगळा असते. जर ऑल इंडिया रँक जवळपास 30,000 पर्यंत जर आलं तर स्टेटमध्ये GMC भेटून जातं. बरं, आता 8वी पासून आपण सध्याचा जो ट्रेंड आहे की जर तुम्हाला नीट किंवा JEE सारख्या एक्झाम जर क्रॅक करायचे असतील तर आपण 8वी पासून त्यांची तयारी करत असतो. आता विद्यार्थी जे आहेत ते आमचे सध्या आता त्यांचं 12वी सुरू झाले आणि पुढच्या डिसेंबर पर्यंत त्यांचं 12वीचा पूर्ण सिलेबस संपून जाईल. मग जर CETचा जर आपण विचार केला तर तुला काय वाटतं की विद्यार्थ्यांनी आता नवीन वर्ष आहे, नवीन सुरुवात आहे, तर त्यांनी कशा पद्धतीनं त्यांचं नियोजन करावं अभ्यासाचं? आतापर्यंत जरी काही नाही केलं तरी तुमच्याकडे जवळपास 1-1.5 वर्ष आहे आणि 1-1.5 वर्षात खूप काय काय होतंय.
फक्त अभ्यास थोडा फोकसनी करावा लागते. जे चालू आहे ते पुढं बॅकलॉग नका पडू देऊ. जे चालू आहे ते क्लासमध्येच कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. आणि जे राहिले मदत बऱ्याच सुट्ट्या येतात, रविवारी असतो, पुन्हा बाकीचे म्हणजे सण वगैरे असतात तेव्हा बऱ्याच सुट्ट्या असतात, तेव्हा बाकीचे करा. किंवा थोड्या थोड्या वेळ रोजचा काढत जा. जे मागचं राहिले तुमचं ते त्याच्यात तुम्ही कव्हर करू शकता. म्हणजे अभ्यासासोबत रिव्हिजन खूप महत्वाचं आहे. आणि त्यांनी महत्वाची गोष्टी आपल्याला सांगितली की फक्त अभ्यास करून चालत नाही, तर परीक्षा सुद्धा देण्यासाठी वेगवेगळ्या सर्कमस्टेन्सेस मधून आपल्याला जावं लागतं. म्हणजे बालवाडीसारख्या शाळेमध्ये किंवा जिथं बसण्याची पुरेशी व्यवस्था नसेल अशा ठिकाणी सुद्धा बसून तेवढे मार्क घेणं ही सुद्धा मला महत्वाची गोष्ट वाटते. त्यांनी तसं ते यश मिळवून आपल्याला दाखवलेलं आहे. निश्चितच त्यांनी ज्या काही गोष्टी आपल्याला सांगितल्या त्याचा तुमच्यासाठी आणि सर्वांसाठी त्याचा फायदा होईल असं मला वाटतं. धन्यवाद वरद, तू दिलेल्या माहितीबद्दल तू आपलं स्थान ग्रहण करावं असं मला वाटतं. आणि यानंतर काही विद्यार्थिनींचा किंवा विद्यार्थ्यांचा काही प्रश्न असेल तर एखादा प्रश्न आपण घेऊ शकतो. तुमच्या डोक्यात एवढा ऐकून जर काही एखादा प्रश्न निर्माण झाला असेल तर तुम्ही विचारू शकता. लवकर फास्ट कुठलाही प्रश्न असेल तर काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही विचारू शकता. म्हणजे हसत खेळत शिक्षण घेता येतं, काही अडचण नाही. त्यांनी तेच दाखवले आपल्याला. यानंतर या कार्यक्रमाचा अध्यक्ष समारोप करण्यासाठी मी आदरणीय बोडके सरांना विनंती करतो. अध्यक्ष समारोप करा. गुणवंत आपल्या भेटीला या उपक्रमाअंतर्गत हैदराबाद येथे एम्सला प्रवेशित असलेला विद्यार्थी वरद कवळे त्याने त्याचे अनुभव तुमच्यासोबत शेअर केले, सांगितले. आमचा उद्देश हा आहे की तुमच्या समवयस्क यशस्वी झालेले विद्यार्थी तुमच्यासमोर प्रेझेंट करावेत. तो देखील ते माईक न लावता तुमच्यासोबत वर्गात बसला असतात तर तुम्ही म्हटलं असतात नवीन ॲडमिशन असेल. खरं आहे ना? म्हणजे त्याचा एज ग्रुप काय तुमच्यापेक्षा खूप मोठा आहे असं नाही. परिस्थिती कशी येईल त्यावर मात कशी करावी हे सुंदर पद्धतीने त्याने सांगितलं. मुळात एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की अवघड वाटणारा विषय आपण दूर ढकलतो. मला हा विषय अवघड वाटतो ते नंतर. ज्या वेळेला प्रसन्न चित्ताने आपण अभ्यासाला बसतो त्यावेळेला आपल्या आवडीचाच विषय, आवडीचंच पुस्तक जवळ करतो. ही खऱ्या अर्थानं यशस्वी न होण्यामागची पहिली चूक आहे. कारण एक सब्जेक्ट तुम्हाला यश देणार नाही, तो ग्रुप मिळून तुम्हाला यश देणार आहे. एम्सच्या बाबतीत बोलायचं झालं तर PCB ग्रुप मिळून तुम्हाला यश देणार आहे, एक विषय नाही देणार. त्याने सांगितलं, कवळेने या ठिकाणी सांगितलं की मला फिजिक्स फार अवघड जातो म्हणून मी 2 तास 2.5 तास फिजिक्स, 1.5 तास केमिस्ट्री, 1.5 तास बायोलॉजी, है ना. अधिकचा वेळ अवघड वाटतो. पण विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपली स्थिती अशी असते की जे अवघड वाटतं ना ते दूर ढकलत राहतो आपण. पुन्हा बघू, याचं पुन्हा बघू. फ्रेश मूडनं, प्रसन्न चित्तानं आपण अभ्यासाला बसलो की तुम्हाला जो टीचर आवडतात, त्यांचं टीचिंग आवडतं, तो सब्जेक्ट तुमच्या मनामध्ये घर करून बसतो आणि त्यालाच तुम्ही आपलंसं करत राहता. म्हणजे प्रश्न असा आहे की एक विषय डिसाइडिंग नसतो. परिस्थिती प्रसन्न चित्त असेल त्यावेळेला अवघड विषय हाती घ्या. खूप आवडतोय तो विषय, झोपायचा आहे आता, त्यावेळेला हातात घ्या. तरी कारण आवड असल्यामुळे लवकर नाही झोप येणार. आणि प्रसन्न चित्त असेल त्यावेळेला अवघड विषय त्या सोल्युशन होऊ शकतं. त्याने खूप एक उदाहरण छान सांगितलं की आम्हाला अशाही कल्पना दिल्या की परिस्थितीवर मात कशी करायची. एखाद्या ठिकाणी फॅन असतो, तो वाजणारा असतो. एखाद्या केंद्रावर फॅनच नसतो. त्याने सांगितलं की ड्युएल डेस्क, 1ली, 2री, 3री बालवाडीचं सेंटर. मग बालवाडीचे ते डेस्क किती उंचीचे असणार, तिथे बसून पेपर द्यायचा. काही वेळेला डेस्कच हलणारा असतो. म्हणून कदाचित प्रॅक्टिस करताना घरच्या खुर्चीचाही एक पाय तोडून प्रॅक्टिस केली असावी. मी काय बोललो कळलं का?
किंबहुना असे खालीवरी, मग त्यात हलते ना असं. कदाचित एखादं मंगल कार्यालय शाळेच्या कॉलेजच्या बाजूला सेंटरच्या बाजूला असू शकतं. तिथे ढोल ताशा किंवा तुमचा आवडीचा विषय DJ वाजवू शकतो. मग घरी देखील रूममध्ये एखाद्या वेळेला टेप रेकॉर्डरवर, मोबाईलवर, मोठ्या साऊंड सिस्टीमवर सैराटची गाणी लावून पेपर सोडवला की माझं एकाग्रचित्त एवढं आहे की मी विचलित होणार नाही. कारण एक प्रश्न सॉल्व करण्यासाठी माझ्याकडे किती वेळ आहे याचं टेक्निकही असणं गरजेचं आहे. मला असं वाटतं की नीटची परीक्षा तुमच्या हातात ज्या वेळेला पेपर पडतो ना, एम्सकडे जाणारे विद्यार्थी त्या पद्धतीने विचार करू शकतात की 180 क्वेश्चन्सपैकी किती असतात, चुकलं आहे माझं, 45, 45, 90 असे प्रश्न असतात. त्यांचं टार्गेट असतं की मला 175 क्वेश्चन्स सोडवायचे. आपल्याला कुठे ना कुठेतरी कोणत्या का होईना मेडिकल कॉलेजला नंबर लागावा, त्यांचं टार्गेट एवढं मोठं असत नाही. बरोबर आहे. काही गोष्टी ह्याही लक्षात घेण्याची गरज आहे की क्वेश्चन पेपर समोर आला, पहिला प्रश्न वाचला, आपल्याला त्याचं उत्तर येत नाही, नाउमेद होण्याचं कारण नाही. कारण मला 180 सॉल्व करायचेच नाही. बरोबर आहे. मला 180 सॉल्व करायचेच नाही आहेत, येणारच नाहीत मला. कारण मायनस सिस्टीममध्ये मला जायचं नाही. करेक्ट 100% उत्तर मला माहिती असेल तर तेच मी सॉल्व करणार आहे. दुसराही प्रश्न नाही आला, तिसराही प्रश्न नाही आला तर मनाची कुठल्याही प्रकारची वेगळी विचलित अवस्था न होऊ देता, काय झालं, पहिला नाही आला मग दुसरा नाही आला मग काय झालं, तिसरा नाही आला मग काय झालं. म्हणजे मला थोडी 177 सोडवायचेत नाही आहे ना, मला 150 सोडवायचेत ना. मग 150 येतील ना. किंबहुना काही वेळेला काय होतं विद्यार्थी मित्रमैत्रिणींना की सुरुवातीचाच प्रश्न आपल्याला इझिली उत्तर येत आहे, सेकंड नंबरचं इझिली उत्तर येत आहे, थर्ड नंबरचं इझिली, आनंदाने इतकं हुरळून जातो आपण, हो इझी, आणि मग गोंधळ उडतो, वेळ जातो. तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये मी खूप आनंदित होणार नाही. मला काही आलं नाही काही प्रश्न तर मी एकदम नर्वस सिस्टीम माझ्या डोक्यात येऊ देणार नाही, निगेटिव्हिटी. असं संयमित राहावं लागेल, संयमित राहावं लागेल. सातत्यपूर्ण प्रयत्नाने यश मिळतं. तर त्याने सांगितलं 14 तास 15 तास अभ्यास. नवीन वर्षाचा आपण एक संकल्प करूयात. आजच आहे न्यू इयर, आपण आजपासूनच 12वी सुरू केलं आहे. मग तुम्ही प्रत्येक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी एक आपण असा संकल्प करूयात या 9 वर्षात की माझे 24 तास असे येतील आणि असे जातील, तुमचं तुम्ही ठरवा. दिवसात एक 24 तास असतात ना, मग हे 24 तास असे येतील, कॉलेजमध्ये एवढे जातील, झोपेमध्ये एवढे जातील, भोजन प्रातविधी इतर छंद यामध्ये एवढे जातील, अभ्यासात एवढे जातील, आणि त्यावर तुम्हीच वर्क करा ना. यशस्वी झालेले विद्यार्थी तुम्ही जे करतात तेच करतात, फक्त त्यांची कृती करण्याची पद्धती ही वेगळी असते, एवढंच. हे समजलं नाही तर का समजलं नाही. मला असं म्हणायचं आहे की त्याने असं सांगितलं की हे जे जे नाही आलं ते पॉईंट आऊट केलं, मी लिहून काढलं. मी म्हणजे आपणही युनिट टेस्ट ज्या वेळेला घेतो त्यावेळेला युनिट टेस्टमध्ये आपल्याला 50 पैकी 20च मार्क पडले, तर मग 30 मार्काचं घरी सोडवा ना. सोडवा की हे का नाही आलं मला, याचं काय आन्सर आहे, याचं काय उत्तर आहे, नेमकं कसं आहे. त्यापैकी काही अभ्यास सहजरित्या होऊन जाईल ना. पण आपण काय करतो, 20 पडले बस, 30चं काय, घरी तुमचं तुम्ही सोडवा ना. ते 30 आम्ही वर्गात सोडून घेत बसू का. तुम्हाला पुढे जायचं आहे ना. मला असं म्हणायचं की 30 मार्कापैकी किमान 15चं जरी नाही तर 10 मार्काचं तरी लक्षात राहील ना. कारण तुम्ही सर्च केलं त्याचं उत्तर काय आहे ते, तुम्ही शोधलंय त्याचं उत्तर काय आहे ते. आम्ही सांगितलं ना त्याचं महत्त्व वाटत नाही, असतं ते. सांगितलं ना आहे नाही, हे म्हटले नाही उत्तर आहे. तुम्ही समजून उमजून परिस्थिती सापेक्ष. त्याने सांगितलं की त्याच्याबरोबर आईवडील नव्हते,
सरांनी एक छान प्रश्न विचारला किंवा संगतीचा सहवासाचा काय परिणाम होतो हे तर तुम्हालाही माहिती आहे ना. ढवळ्या शेजारी बांधला पवळा, वाण नव्हता पण गुण लागला. एखाद्याला फिरायचीच सवय असेल तर तो संगत सोबत असलेल्या मित्राचं देखील कधी भिरभिरं करतो सांगता येत नाही. पण अभ्यास करणारा असेल तर हे बघ तू 2 तास असेच घालवलेस, अभ्यास करत नाही, केला नाहीस, हे काय बरोबर नाही. माझ्यावर त्याचा परिणाम होतो. असे आळसेले विद्यार्थी माझ्याच रूममध्ये रूममेट म्हणून जर असतील तर मलाही आळस येतो. साधी सोपी गोष्ट आहे. जांभळे एखादा विद्यार्थी देत असेल जांभई तर बाजूच्या लागलीच आहे ना 2-3 कडाकड दिले की हेही द्यावं लागते. म्हणून संगत तुम्ही या पद्धतीची ठेवा. डिस्कस तुमची अभ्यासाच्या विषयी व्हायला हवी, चर्चा तुमची अभ्यासाच्या विषयी व्हायला हवी. एखाद्याला फिजिक्स सोपं जात असेल त्याने आपल्या मित्राला फिजिक्सचे प्रॉब्लेम्स सॉल्व करून द्यावेत. काही नाही, इझी आहे. त्या मित्राला बायोलॉजी सोपं जात असेल त्याने फिजिक्सवाल्याला बायोलॉजी सांगावं की हे बायोलॉजी असं असं आहे. एखाद्याला गणित सोपं जात असेल त्याने इतर मित्राला गणित सांगावं. चर्चा याच पद्धतीची व्हावी. कृपा करून मी त्याच्याशी बोलताना असं म्हणालो केबिनमध्ये बोलताना की आम्ही ज्या वेळेला सांगतो ना विद्यार्थ्यांना त्यावेळेला विद्यार्थ्यांची एक मानसिकता अशी असते की गुरुजींचं कामच असतं, सरांचं कामच असतं सांगण्याचं, तेवढं काही लक्ष द्यायचं नसतं आपण त्यांच्याकडे. असं नका ना विचार करू. म्हणून आम्ही म्हटलं की आम्ही कमी एज ग्रुपचे विद्यार्थी त्यांच्यासमोर प्रेझेंट करतो की हा सांगतोय ते खरंच आहे. जरा वयस्क झाला ना माणूस की मोठे झाल्यावर माणसं काहीही सांगतात असा समज तुमचा असतो. मी तुम्हाला एकच म्हणेल की तुमचे भाग्यविधाते तुम्ही आहात. टीचर, फ्रेंड, फिलॉसॉफर अँड गाईड. आम्ही टीचर म्हणून, आम्ही लेक्चरर म्हणून तुमचे मित्र आहोत. नक्कीच तुम्हाला नैराश्यातून बाहेर काढण्याचं काम आमचं आहे. म्हणजे आमच्यापैकी बरेच प्राध्यापक एखादा नर्वस असेल विद्यार्थी, नाराज असेल, चेहऱ्यावर 16-17 वयामध्ये देखील आठ्या पडलेल्या असतील, तसे त्या 80त पडायला हव्यात ना. माझ्याही नाहीत चेहऱ्यावर अजून. तर आम्ही लागलीच विचारतो काय झालं रे, आज फार बोर दिसतोस, आज फार कंटाळवाणं दिसतोस असं म्हणतो ना. एक फ्रेंडसारखी काळजी घेतो. आम्ही तुम्हाला तत्त्वज्ञान सांगतो, फिलॉसॉफी मांडतो, हे असं केलं तर असं होतं, गायडन्स करतो. आम्ही पथदर्शक आहोत. एका रस्त्यावर उभे, तुम्हाला इकडे जायचं आहे का, मग हे सोबत न्या, अशा तयारीनिशी जा, इतक्या वेगाने जा की इतका वेळ आहे, तिथपर्यंत पोहोचू शकतो तू मनात आणलं तर. मी बोलताना असं म्हणालो की तुमचे भाग्यविधाते तुम्ही आहात. आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करू. आम्ही तुमचा फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथमॅटिक्स, एनी सब्जेक्ट, कोणत्याही विषयाचा प्रॉब्लेम्स, तुमची अडचणी, तुमचे डाऊट्स नक्की क्लिअर करून देण्याचा प्रयत्न करू. 100% क्लिअर करून देऊ. पण मी मागेही बोललो तुम्हाला की डाऊट्स कधी असतात, मोर स्टडी मोर क्वेश्चन, नो स्टडी नो एनी वन क्वेश्चन. तुम्ही जास्तीत जास्त चिकित्सक अभ्यास केला तर हे असं का, हे असं का, असे प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण होतील. आणि तुम्ही अभ्यासच नाही केला तर जाऊ दे ना, जसं होईल तसं, परीक्षात बघू. लांब आहे अजून परीक्षा, जानेवारीतच 12वी सुरू केलं आहे, पुढच्या फेब्रुवारीत परीक्षा आहे. इतक्या लवकर काय, आत्तापासून काय, आत्तापासून काय, असं नका. मग थेंबे थेंबे तळे साचे. एखादी कठीणातली कठीण शिळा जर असेल, काळा कुट्ट दगड असेल की जो घनानेही फुटत नाही, जो सुक्तीनेही मोकळा करता येत नाही लवकर, दगड फोडण्याचा हत्यार, त्याला सुक्ती असं म्हणतात. पण मी असं तुम्हाला विज्ञानाच्या विद्यार्थ्यांना प्रयोगांती सिद्ध झालेला प्रयोग सांगतो की त्याच शिळेवर फक्त एक एक थेंब पाणी टाकत राहा. एक थेंब पाणी, फक्त ड्रीपनं जसं पाणी देतो ना पिकाला आपण, बिलकुल एक महिन्याच्या आत त्याच्यावर वन पडलेला, त्याच्यावर खड्डा पडलेला नाही दिसला तर आम्हाला समजा, आम्हाला सांगा. सातत्य ठेवा.
सातत्य ठेवा, कंटिन्युटी ठेवा, प्रयत्न ठेवा. हातपाय गाळून एका जागेवर बसू नका. तुम्ही जिवंत आहात हे लक्षात घ्या. तुम्ही जिवंत आहात, आपण जिवंत आहोत. मी मागे तुमच्याशी बोलताना असं म्हणालो, माणसाला अशक्य असं काही नाही. आपण आपल्याला कोपऱ्यात गेल्याच्या नंतर एकांतात असताना विचारायचं की मी माणूस आहे का. ज्याला वाटते ना माझ्याच्याने हे शक्यच नाही, माणसाला अशक्य असं काही नाही. मग आपण आपल्याला विचारायचं की मी माणूस आहे का. मला इथपर्यंत यश नाही मिळवता येणार का, इथपर्यंत नाही जाता येणार का, इथपर्यंत सक्सेस नाही मिळवता येणार का. तुम्ही मनावर घ्या, विषयच नाही. तुम्ही मनावर घेतलं, सक्सेस तुमच्या पायाशी लोटांगण घातल्याशिवाय राहत नाही. यश तुम्हाला शोधत शोधत आलं पाहिजे, एवढे प्रयत्न लागतात. पहिल्या अटेम्प्टमध्ये, फ्रेशर्समध्ये, नीटची परीक्षा उत्तम गुणाने क्रॅक करणं हे काही साधं सरळ सोपं काम नाही. एम्सला प्रवेश मिळवणं हे साधं सरळ सोपं काम नाही. त्याच्या पाठीमागे प्रयत्नांची पराकाष्ठा असते. तुम्हीही प्रयत्नांची पराकाष्ठा करा. यशस्वी ज्यांना ज्यांना व्हायचे त्यांच्यासाठी. कुठल्याही गोष्टीत यश मिळू शकतं, कुठल्याही गोष्टीत यश मिळू शकतं. तितकं एकाग्रचित्त आपल्याला होता आलं पाहिजे. आपण जर एकाग्रचित्त झालो तर नक्कीच कुठलीही परीक्षा आपण क्रॅक करू शकतो. कुठलीही परीक्षा आपण सहजरित्या उत्तम गुणाने पास करू शकतो. आम्ही सोबतीला आहोत. आमच्या पद्धतीने तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर मला किंवा माझ्या सहकाऱ्यांना विनाविलंब जर देता नाही आलं तर नक्कीच करेक्टच उत्तर देऊ, योग्यच उत्तर देऊ, अचूकच उत्तर देऊ. कदाचित वेळ लागेल, स्टडी करावी लागेल, उद्या सांगू असंही म्हणू, काही अडचण नाही. कारण पृथ्वी तलावर असा माणूसच नाही की जो सर्व गुण संपन्न आहे पूर्ण. काही काही वेळेला जर ते वेळेला नाही आठवलं तर त्याही पद्धतीने प्रयत्न करूया. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, येणारं नवीन वर्ष तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद कायम ठेवणारं यावं. मी काही विद्यार्थिनी तुमच्या वर्गात आत्ताही बसलेल्या आहेत, त्या आल्या होत्या माझ्याकडे. मी त्यांच्याशी बोलत होतो तर मी एवढंच म्हटलं की तुम्ही आईच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा. तुम्ही तुमच्या आईच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा. प्रत्येकाच्या आईला असं वाटतं की माझा मुलगा, माझी मुलगी ही यशाच्या उत्तुंग शिखरापर्यंत गेली पाहिजे. कधीच असं वाटत नाही की याने एकाच वर्गात 3 वर्ष घालावं. कधीच वाटत नाही की गल्लीतल्या 10 लोकांनी याला नावं ठेवावीत, हिला नावं ठेवावीत. कधीच असं वाटत नाही की कुठल्या तरी तक्रारीमुळे उपप्राचार्यांचा फोन घरी यावा. तुमच्या आईच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. अगदी मन लावून प्रयत्न करा. कारण तुमचे भाग्यविधाते तुम्ही आहात, दुसरे कुणीही नाहीत. आम्ही फक्त आणि फक्त तुम्हाला मार्गदर्शन करू शकतो. कृती तुम्हालाच करायची, प्रयत्न तुम्हालाच करायचे. 15 तास गेल्याच्या नंतर 9 तास 24 तासामधले शिल्लक राहतात. 9 तासातच सगळे बाकीची झोप असेल, जेवण असेल, इतर विधी असतील, विरंगुळा असेल, ते सगळं एकदा का 15 दिवस या मेथडनं आपण गेलो ना, 15 दिवसाच्या नंतर मग तुम्हाला कुठलाही अलाराम लावण्याची आवश्यकता भासत नाही. सुरुवातीला त्या पद्धतीने होतं, नंतर मात्र अशा पद्धतीने काहीही करण्याची गरज बिलकुल भासत नाही. तुम्ही त्या अनुषंगाने प्रयत्न करावेत असं मला वाटतं. एका महाविद्यालयाचा उपप्राचार्य या नात्याने, तुमचा गुरुजी या नात्याने, तुम्ही विकसित झाल्याच्या नंतरच आमच्या गुरुजींच्या चेहऱ्यावरचा आनंद कायम टिकून राहतो. हेही वास्तव आहे, सत्य आहे, खरं आहे. तुम्ही प्रयत्न करा, यश नक्की मिळेल यावर विश्वास ठेवा. फक्त एकच गोष्ट करू नका की पेपर सोडल्याच्या नंतर, परीक्षेच्या दालनाच्या बाहेर पडल्याच्या नंतर, रिझल्ट आल्याच्या नंतर
तुम्ही जर असं म्हणत असाल की अजून थोडे प्रयत्न केले असते ना तर मी सक्सेस झालो असतो, अगोदरच करा प्रयत्न. नाही सक्सेस झाला तरी चालेल, पण तुम्हाला असंच वाटलं पाहिजे की मी माझं 100% दिलं आहे, 100% मी माझ्या क्षमता वापरल्या. ह्याच्यापेक्षा अधिकचं नाही करू शकत. प्रत्येकजण एम्सला जाणार नाही, प्रत्येकजण मेडिकलला जाणार नाही, प्रत्येकजण IITला जाणार नाही. प्रत्येकाचा IQ, प्रत्येकाचा बुद्ध्यांक, प्रत्येकाची साठवण्याची क्षमता आणि वेळेवर आठवण्याची कला निश्चितपणाने वेगळी असते. पण ज्याला ज्याला अशा उत्तुंग शिखरापर्यंत जायचं आहे त्याने मात्र प्रामाणिक, संयमित, एकाग्र चित्ताने प्रयत्न करण्याची गरज आहे. तुम्ही त्या प्रयत्नाच्या वाटेनं जावं आणि मार्गदर्शकाच्या भूमिकेत आम्ही तुमच्या वाटेवर असावं असं अपेक्षित करतो. पुनश्च एकदा तुम्हाला नववर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर या कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा आभार प्रदर्शन. आदरणीय नाट्य सरांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावं. गुणवंत आपल्या भेटीला या कार्यक्रमासाठी आज आपल्याकडे हा विद्यार्थी उपस्थित राहिला. त्यांनी खूप छान मार्गदर्शन केलं तुम्हाला. त्याचा निश्चित तुम्हाला लाभ मिळेल असं मला वाटतं. तुम्ही त्याचा लाभ घ्यावा. ज्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी सांगितल्या त्या तुम्ही कराव्या. विनाकारण कॅम्पसमध्ये न फिरता आपण अभ्यासाकडे डोळसपणाने पहा. आणि त्यांनी वेळ किती द्यायचा हे पण तुम्हाला सांगितलं. जास्तीत जास्त वेळ द्या. सरांनी फार एक मोठी गोष्ट जी सांगितली, आभार प्रदर्शनामध्ये फक्त नावच घ्यायची, पण सरांनी जे सांगितलं ते मला खूप भावलं. त्यांनी एकच सांगितलं, पेपर संपला, बाहेर आल्यावर जर तुम्हाला वाटलं की अरे गड्या माझं राहून गेलं, असं तुम्हाला नंतर वाटून फायदा नाही, कारण वेळ निघून गेलेली आहे. एवढं जर लक्षात ठेवलं तर तुम्ही सक्सेस होता. आजच्या या कार्यक्रमासाठी गुणवंत आपल्या भेटीला कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले आपल्या महाविद्यालयाचे आदरणीय उपप्राचार्य घोडके सर यांनी अध्यक्षीय समारोप केला. संबंधित विद्यार्थ्यांनी खूप छानपैकी मार्गदर्शन केलं, त्याचेही आभार. सरांचे आभार. इथं बनसोडे सर, पारवे सर, पडघन सर, दोन्ही मॅडम आणि जोंधळे सर हेही उपस्थित राहिले, त्याबद्दल सर्वांचे आभार. हा कार्यक्रम तुम्ही छानपैकी ऐकला त्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा. आणि यानंतर अध्यक्षांच्या वतीने हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. इंटरव्हल आहे तुम्हाला 15 मिनिटं तुमचा जो टाईम आहे तो मिळेल. आणि जर काही तुम्हाला प्रश्न असतील जे तुम्ही वर्गात विचारले, जर विचारायचे असतील तर इंटरव्हलमध्ये तुम्ही वरशी संपर्क करू शकता किंवा मोबाईल नंबर घ्या. नंतर तुम्हाला जर अडचण काही वाटली तर तुम्ही त्या पद्धतीनं कॉन्टॅक्ट करू शकता. काही मोबाईल नंबर घेतल्याच्या नंतर लागलीच हॅपी न्यू इयर टाकायचं ना.